मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात उद्या अर्थसंकल्प मांडला जाणार आहे आणि त्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी जो लागणारा निधी आहे तर त्याच्यामध्ये कमी होणार आहे का, म्हणजे घट केली जाणार आहे का. घट म्हणजे काय, 12 महिन्यासाठी जो निधी लागणार आहे तर त्याच्या संदर्भात उद्या बजेट मांडलं जाणार आहे. उद्या बजेट मांडलं जाणार आहे महाराष्ट्र राज्याचं 6 मार्च रोजी उद्या. आणि यामध्ये लाडकी बहीण योजनेला जो निधी लागणार आहे तब्बल 12 महिन्याचा, 1 वर्षाचा, तर तो बाजूला काढला जातो आणि मग नंतर प्रत्येक महिन्याला त्याचं वितरण होत असतं. म्हणजे 2026-27 साठी सांगतोय मी, म्हणजे आताच्या या वर्षासाठी आपल्या. परंतु त्याच्यामध्ये जर कमी झाली तर याचा अर्थ मग लाभार्थ्यांची संख्या कमी होईल. पण हे खरंच घडू शकतं का, आणि हा पूर्ण अभ्यासात्मक व्हिडिओ असणार आहे. पण त्या संदर्भात काही अपडेट पण आलेले आहे, त्याच्यानंतर हा व्हिडिओ बनवलेला आहे की खरंच म्हणजे कमी होऊ शकतं का लाडकी बहीण योजनेच्या निधीमध्ये. पहिलं तर एक लक्षात ठेवा, आपल्याला जे 1500 रुपये नियमित मिळतात ना, तर ते 1500 रुपये चालू राहणार आहेत, त्याच्यामध्ये काही कमी होणार नाही. ही बाब तुम्हाला पहिल्यांदा क्लिअर करायला आहे. पण लाभार्थ्यांची संख्या कमी होऊ शकते का, एकंदरीत ह्या लाडकी बहीण योजनेसाठी 12 महिन्याला लागणारा जो काही निधी आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी होऊ शकतो का, आणि जर तसं होत असेल तर त्याची किती शक्यता आहे, अगदी तुम्हाला अभ्यासात्मकच माहिती मिळणार आहे. आणि तीच आपल्या या चॅनलची खासियत आहे. बघा, 6 तारखेला उद्या बजेट येणार आहे, त्यालाच आपण अर्थसंकल्प म्हणतो आहे. अर्थसंकल्पामध्ये त्या संदर्भात काही अपडेट येत आहेत. इथे पण बघा, एक इंग्रजीमध्ये जरी असले तुम्हाला मराठीमध्ये सांगतो. याच्यामध्ये सांगितलं की लाडकी बहीण योजना जी आहे तर त्याच्यामध्ये जे काही अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये काही घट होऊ शकते का. आणि त्यांनी हे पण सांगितलेलं आहे ह्या अपडेटमध्ये, तर 20% घट होऊ शकते 2026-27 साठी. म्हणजे आताच्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेला जो निधी लागणार आहे तर त्याच्यापैकी 20% घट होऊ शकते. पण आता याच्यामध्ये आपण याची मागची बाजू समजून घेतली पाहिजे. 20% घट का म्हणतायत हे, कारण की यांचं म्हणणं आहे की 60 लाख लाभार्थी जे आहेत आधार लिंक व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर, म्हणजेच EKYC झाल्याच्या नंतर जे आहे तर त्या लाभार्थ्यांचा लाभ बंद होणार आहे, अशा प्रकारची ही अपडेट आहे. पण याच्यामध्ये एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की हा 60 लाख आकडा नेमका आला कसा. बघा, आता त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे, नेहमीप्रमाणे आपले व्हिडिओ हे अभ्यासात्मकच असतात, ज्याच्यातनं तुम्हाला क्लिअर कट कळतं की नेमकं असं घडू शकतं की नाही. हे 60 लाख आकडा कसा आला ते सांगतो आहे. समजा यांनी सांगितलं की जर 60 लाख लाभार्थ्यांची संख्या जर कमी झाली, लाभार्थ्यांची संख्या 60 लाख बरं का, तर 20% एकूण निधी, समजा 100 रुपये जर का निधी लागत असेल तर त्यापैकी 20% निधी कमी होईल, म्हणजे 80%च निधी मिळेल, असं यांचं म्हणणं आहे. म्हणजे मग एकंदरीत 12 महिन्याला लागणारा निधी खाली येईल, घट होईल त्याच्यामध्ये. पण असं होण्याची शक्यता आहे का, तर माझं मत आहे की एवढं मोठ्या प्रमाणामध्ये निधी कमी होणार नाही. ही बाब मी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही म्हणाला असं कसं काय सर, की तुम्ही एवढं कसं काय ठामपणे सांगू शकता, तर त्याचं एक कारण सांगतोय मी. बघा की ही 60 लाख जे काही लाभार्थी आहेत ज्यांची आधार जे आहे व्हेरिफिकेशन म्हणजे EKYC झाल्याच्या नंतर त्यांचा लाभ बंद होणार, हा जो काही अंदाज आहे तर हा अंदाज आला कसा, मी तुम्हाला हा 60 लाखाचा ते सांगतो. बघा, पूर्वी 2,43,00,000 लाभार्थ्यांची संख्या होती, हे सर्वांना माहीत आहे. त्यानंतर मागचा डिसेंबरचा महिना फार कमी लाभार्थ्यांना मिळाला, पण जानेवारीचा महिना मात्र जास्त लाभार्थ्यांना मिळाला बरं का. म्हणजे लाभार्थ्यांची संख्या परत त्या महिन्यामध्ये आणखी वाढली, म्हणजे ज्यांचा हप्ता थांबला होता नोव्हेंबर डिसेंबरचा त्यांना जानेवारीमध्ये परत मिळाला. तर त्यावेळेस डिसेंबरमध्ये जवळपास 1,83,00,000 जवळजवळ लाभार्थ्यांची संख्या होती. कधी, ही डिसेंबरची सांगताय मी तुम्हाला. नवीन ज्यावेळेस योजना चालू होती तर पीक सीझनला त्यांची जी काही लाभार्थ्यांची संख्या होती तर ती होती 2,43,00,000. मग आता बघा, याचं जर आपण 1-2 कोटी जर करायला गेलो याच्यामध्ये, तर जवळपास याच्यामध्ये आपण 17 लाख आपल्याला लागतील, म्हणजे हा आकडा बनेल मग 2 कोटी. आणि हे वरचे किती झाले, 43. म्हणजे ढोबळमानाने जर विचार केला तर ही दोन्हींचं जर आपण बेरीज केली तर उत्तर येतं बघा जवळपास आपलं, म्हणजे हे 40 लाख आणि खालचे 20 लाख आपण जर असे गृहीत धरले तर उत्तर येईल आपलं 60 लाख. पण आता एक मुद्दा इथे समजून घेण्यासारखा आहे आणि तुम्हाला समजेल त्या भाषेत सांगतो. बघा, हे जे 81 लाख आहेत ही डिसेंबरची होती, पण जानेवारीमध्ये मात्र त्या लाभार्थ्यांना हप्ता मिळाला होता, हे लक्षात ठेवा. प्रचंड लाभार्थ्यांना ज्यांची EKYC मुळे त्यांचा लाभ थांबला होता, त्यांनी EKYC दुरुस्ती केली आणि त्यांना तो लाभ मिळाला. प्रचंड लाभार्थ्यांना लाभ मिळाला, त्यामुळे हा आकडा ऑब्वियसली वाढलेला आहे. कोणता, खालचा. त्यामुळे हा आकडा कमी होईल मग, बरोबर. म्हणजे हे 60 लाख नाही होणार. आणि त्यामुळे एकंदरीत माझं मत आहे की 20% घट होणार नाही. तुम्हाला सर्वांना समजलं असेल. बघा, जर तुम्हाला समजलं नसेल थोडा व्हिडिओ मागं घ्या आणि समजून घ्या मला काय म्हणायचं आहे ते. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधीची जी आहे कमी किंवा घट याच्यामध्ये होणार नाही, ही बाब तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे. ऑब्वियसली थोडंफार त्याच्यामध्ये कमी येऊ शकते, पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नाही. याच्यामध्ये अगदी स्पष्ट दिलेलं आहे. बघा, ज्यावेळेस आपले सर्वांचे लाडके अजितदादा अर्थमंत्री होते त्यांनी 25-26 साठी जे आहे 25 आणि 26 या वर्षामध्ये, बघा 25 व 26 या वर्षामध्ये त्यांनी तरतूद किती केली होती आपल्या या योजनेसाठी, एकदा बघा. त्यावेळेस त्यांनी तरतूद केली होती
36,000 करोड. किती? 36,000 करोड. पण याच्यानंतर पण आणखी सप्लिमेंटरी त्याच्यामध्ये आणखी काही गोष्टी जोडल्या, म्हणजे आणखी पुरवणी मागणीच्याद्वारे त्याच्यात आणखी रक्कम वाढवली. आणि ती किती वाढवली ती एकदा बघूयात आपण. तर ती वाढवली होती बघा, इथे लिहिलेली आहे स्पष्टपणे त्यांनी की इथं 6,000च्या जवळजवळ वाढलेली बघा. हे बघा 6,102 करोड. मग आता बघा 36,000मध्ये आणखी 6,000 जर का आपण मिक्स केले, त्याच्यात जर जोडले तर ते पैसे म्हणतील किती? 42,000 करोड रुपये. आणि लाडकी बहीण योजनेचा 2,43,00,000 लाभार्थ्यांना जर लाभ द्यायचा असेल तर पैसे किती लागतात? एकंदरीत 43,700 कोटी एवढा आपल्याला खर्च लागतो. पण आता याच्यामधनं 1-2 गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. जर समजा उद्याच्या बजेटमध्ये थोडीफार जर रक्कम घटली बी तरी देखील पुरवणी मागणीच्याद्वारे परत सरकार त्याची निधी जे आहे उपलब्ध करू शकतो. मागच्या वेळेस केला होता, इथं स्पष्ट लिहिलं आहे 6,000 कोटी निधी परत उपलब्ध करून दिला होता, ज्याच्यामधून 2 महिन्याचं वितरण होतं जवळपास. त्यामुळे कोणी काही काळजी करू नका. लाडकी बहीण योजनेचा ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत तर त्यांचाच लाभ बंद होईल, पण ज्या मात्र पात्र आहेत, काही कारणामुळे त्यांचा लाभ बंद झालेला आहे, त्यांना परत संधी मिळेल. योग्य ती दुरुस्ती केल्याच्या नंतर काही लाडक्या बहिणींची KYC झालीच नाही, त्यामुळे त्यांचा लाभ बंद झालेला आहे. बाकी कोणीही काही काळजी करायची आवश्यकता नाही. अगदी एकदम स्पष्टपणे सर्व तुम्हाला मी आकड्यांशी सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही. थोडाफार जर का निधी त्याच्यामधला कमी बी झाला तर याचा अर्थ असा नाही की खूपच लाभार्थ्यांची संख्या कमी होईल वगैरे वगैरे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. अगदी अभ्यासात्मक तुम्हाला सर्व मुद्दे जे आहेत या उद्याच्या येणाऱ्या बजेटच्या संदर्भात ते सर्व या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. धन्यवाद.